डेफिनेशन ऑफ बाय कंडिशनल हा तुमचा नेक्स्ट पॉइंट आहे. आपण बाय कंडिशनल डबल इम्प्लिकेशन देताना मी तुम्हाला हे सांगितलेलं की P डबल इम्प्लाइज Q इज इक्विव्हॅलेंट टू P इम्प्लाइज Q अँड Q इम्प्लाइज P. हे कुठून आलं थोडंसं ह्यात कन्फ्युजिंग होऊ शकतं. सो मी एक एक्झाम्पल सांगून तुम्हाला समजावण्याचा प्रयत्न करेन. आपण लहानपणापासून इफ अँड ओनली इफ हे स्टेटमेंट कुठे ऐकलंय? 10th ला वगैरे तुम्हाला असेल, कदाचित 9th ला पण असेल. स्टँडर्ड नाही आठवत, बट तुम्हाला हे झालं असेल की 3 पॉइंट्स आर कोलिनियर इफ अँड ओनली इफ दे लाय ऑन अ सेम लाईन. आय रिपीट, 3 पॉइंट्स कोलिनियर असतात कधी? जेव्हा ते एका लाईनवर लाय होत असणार. ओके, कोणीतरी मला हे तुम्हाला स्टेटमेंट झालं. आता फॉर एक्झाम्पल एक माणूस येऊन मला सांगतो, मला हे स्टेटमेंट माहिती नाही, मला एक माणूस येऊन काय सांगतोय की इफ 3 पॉइंट्स आर कोलिनियर देन दे लाय ऑन अ लाईन. म्हणजे 3 पॉइंट्स कोलिनियर आहेत म्हणजे ते एका लाईनवर लाय होत आहे. दुसरा एक माणूस येऊन सांगतोय की ते एका लाईनवर लाय होतात म्हणजे ते कोलिनियर आहे. माझ्याकडे आता नीट लक्ष देऊ नये का, हे थोडंसं कन्फ्युजिंग आहे. माझ्याकडे डाटा काय आहे त्याच्यावरून मला स्टेटमेंट जनरेट करते. मला इफ अँड ओनली इफ गोष्ट माहिती नाही. मला कोणी काय सांगितलंय की इफ 3 पॉइंट्स आर कोलिनियर दे लाय ऑन अ लाईन अँड इफ दे लाय ऑन अ लाईन दे आर कोलिनियर. म्हणजे लाईनवर सेम लाईनवर जर 3 पॉइंट्स लाय होत असतील तर ते कोलिनियर असणारच. आणि असणारच ही गोष्ट कुठे येते? इफ अँड ओनली. म्हणजेच P implies Q and Q implies P is equivalent to P double implies Q. हाच पार्ट तुम्हाला एकदा कळला की पुढचं निगेशन काही टफ नाहीये. त्यातला हाच पार्ट नीट स्वतःला समजून सांगा, नीट समजून घ्या. ओके, आता आपण याचं निगेशन बघूया. निगेशन ऑफ P डबल इम्प्लाइज Q. ओके, इथे निगेशन घेतलं, सो इथे पण मी निगेशन अप्लाय करते. म्हणजेच काय? निगेशन ऑफ P implies Q and Q implies P. बरोबर? ओके, आपण गेल्या लेक्चरला बघितलंय डी मॉर्गन्स लॉ काय सांगतं? निगेशन मध्ये जेव्हा अँड असेल, निगेशन ऑफ P and Q इज इक्वल टू निगेशन ऑफ P. इथे P काय आहे तुमचा? इथे गफलत करू नका. हा तुमचा बेसिकली P आहे आणि हा तुमचा इथे Q आहे. मी कुठला? डी मॉर्गन्स लॉ काय आहे? निगेशन ऑफ P and Q is equivalent to negation of P or negation of Q. म्हणजे काय? ह्या दोघांचं निगेशन घेतो आणि अँड आपण और बघतो. हे समजून घेण्यासाठी आधी बाकीचे जे निगेशनचे लेक्चर्स आहेत ते बघा. म्हणजे हे कुठून आलं हे तुम्हाला कळेल. ओके, सो इथे कसं येईल? निगेशन ऑफ P implies Q और, कारण मध्ये और येणार, निगेशन ऑफ Q इथे तुमचा काय इक्विव्हॅलेंट आहे? Q काय आहे बेसिकली? निगेशन ऑफ Q implies P. ठीक आहे, ही गोष्ट कळली नीट? ओके, मला काय मिळालं आहे? त्याच्यानंतर आपण गेल्या लेक्चरला निगेशन ऑफ P implies Q बघितलंय. ते काय येतं? P and निगेशन ऑफ Q. आपण गेल्या लेक्चरला हे बघितलंय. और Q and निगेशन ऑफ P. ओके, सो निगेशन ऑफ P double implies Q is equivalent to P and negation of Q or Q and negation of P. म्हणजे निगेशन ऑफ बाय कंडिशनल किंवा निगेशन ऑफ P if and only if Q is P and not Q or Q and not P. जस्ट स्टेटमेंट वाचून दाखवायचं. ओके, हे तुमचं झालं निगेशन ऑफ बाय कंडिशनल. आय रिपीट, निगेशन ऑफ बाय कंडिशनल that is negation of P if and only if is P and not Q or Q and not P. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉइंट आहे, हा मी जनरली बोर्डवर लिहून टाकायची गरज नाही कारण हा खूप सोपा पॉइंट आहे. निगेशन ऑफ निगेशन. तुमच्या बुक मध्ये हा पॉइंट नाही आहे, ओल्ड सिलेबसला होता. जस्ट मायन्यूट पॉइंट आहे. निगेशन ऑफ निगेशन म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल, मँगो इज स्वीट. मँगो इज स्वीट हे तुमचं स्टेटमेंट आहे. त्याचं निगेशन करा काय? मँगो इज नॉट स्वीट. त्याचं परत निगेशन घ्या काय? इट इज फॉल्स दॅट मँगो इज नॉट स्वीट. आय रिपीट, इट इज फॉल्स दॅट मँगो इज नॉट स्वीट. म्हणजे काय? हे खोटं आहे की मँगो स्वीट नाही, म्हणजेच मँगो स्वीट आहे.
परत एकदा रिपीट करते. इट इज आपण पहिलं स्टेटमेंट घेतलं की मँगो इज स्वीट. दुसरं स्टेटमेंट आपण त्याचं नॉट घेतलं, ते काय आलं, मँगो इज नॉट स्वीट. त्याचं परत नॉट घेतलं, इट इज फॉल्स दॅट मँगो इज नॉट स्वीट. म्हणजेच मँगो इज स्वीट. म्हणजेच मी असं लिहू शकते निगेशन ऑफ पी म्हणजे मँगो इज नॉट स्वीट आणि त्याचं इट इज फॉल्स दॅट मँगो इज नॉट स्वीट इज इक्विव्हॅलंट टू मेन स्टेटमेंट. म्हणजे एखाद्या स्टेटमेंटचं निगेशन घेतलं आणि त्याचं पुन्हा निगेशन घेतलं तर मला ओरिजिनल स्टेटमेंट मिळतं. ओके, हा झाला तुमचा हा पार्ट. नेक्स्ट पॉइंट आहे निगेशन ऑफ क्वांटिफाईड स्टेटमेंट. हा पॉइंट तुम्ही बुकमध्ये बघाल तर 2020च्या बुकमध्ये हा पॉइंट नाहीये. त्यांनी डायरेक्ट ह्याच्यावरची सम्स आहेत ते घेतली आहेत. हा पॉइंट नीट करण्यासाठी मी तुमचा घेतली. ओके, सो क्वांटिफाईड स्टेटमेंट आपण गेल्या लेक्चर मध्ये बघितलंय. दोन क्वांटिफायर्स असतात, देअर एक्झिस्ट आणि एक्झिस्टेन्शियल आणि युनिव्हर्सल. म्हणजेच देअर एक्झिस्ट आणि फॉर. यांचा वापर जेव्हा आपण स्टेटमेंट मध्ये करतो तेव्हा आपल्याला क्वांटिफाईड स्टेटमेंट मिळतात. ओके, सो त्याचं निगेशन कसं घ्यायचं हे आपण बघू. इथे हे बघा, हे एक मी क्वांटिफाईड स्टेटमेंट लिहून ठेवलंय. फॉर ऑल n बिलॉंग्स टू नॅचरल नंबर n+7 इज अ रियल नंबर. ओके, आपल्याला त्याच्या लॉजिक मध्ये त्याचं हे खरं आहे की खोटं आहे हे काही बघायचं नाहीये. हे आपण अज्युम करतो की हे ट्रू आहे. जे आपल्याला गोष्ट दिली आहे ती अल्टिमेट ट्रूथ आहे असं आपण अज्युम करून पुढे जातो. सो इथे तुम्हाला काय दिलंय, फॉर ऑल n बिलॉंग्स टू नॅचरल नंबर n+7 इज अ रियल नंबर हे तुम्हाला दिले. ह्याचं तुम्हाला निगेशन घ्यायचंय. जर सेंटेन्सचा नीट अर्थ समजून घेतलात ना तर निगेशन घेणं तुम्हाला सोपंच आहे. फॉर ऑल म्हणजे काय, सगळ्या n साठी नॅचरल नंबरच्या सेट मधल्या प्रत्येक n साठी n+7 रियल नंबर आहे असा या वाक्याचा साधा सरळ अर्थ. आता तुम्हाला काय करायचंय, ह्याचं निगेशन घ्यायचं. ह्याच्या अपोजिट काय असणार, फॉर ऑल म्हणजे काय, प्रत्येकासाठी आहे. म्हणजेच काय, एकतरी जरी त्यातला असा एक्झिस्ट असला की ज्याच्यासाठी हे फॉल्स असेल, ज्याच्यासाठी हे व्हॅलिड नसेल तर त्याचं परफेक्ट निगेशन होईल. ते म्हणजेच मी सेंटेन्स आधी तुम्हाला म्हणून दाखवते मग लिहिते. देअर एक्झिस्ट n बिलॉंग्स टू n सच दॅट n+7 इज नॉट अ रियल नंबर. म्हणजे काय, हे स्टेटमेंट काय सांगते, प्रत्येक n साठी जो नॅचरल नंबरच्या सेट मध्ये आहे त्याच्यासाठी n+7 रियल नंबर आहे. आपण काय म्हणतोय, त्याच्या अपोजिट करतो की त्या सेट मध्ये एकतरी म्हणजे काय, देअर एक्झिस्ट म्हणजे काय, एक किंवा त्यापेक्षा जास्त एक्झिस्ट होतोय की ज्याच्यासाठी n+7 रियल नंबर नाहीये. ओके, सो आपण लिहूया. इथे सच दॅट लिहूया. आता मी जस्ट इथे वरती हे काढून घेते. देअर एक्झिस्ट n बिलॉंग्स टू नॅचरल नंबर सच दॅट n+7 is not a real number. Okay, next point. आता आपण बघूया देअर एक्झिस्ट असेल. नेक्स्ट स्टेटमेंट काय बघा, देअर एक्झिस्ट n बिलॉंग्स टू नॅचरल नंबर सच दॅट n इज ग्रेटर देन 2. ओके, असं तुमचं स्टेटमेंट आहे. देअर एक्झिस्ट म्हणजे काय, एक किंवा एकपेक्षा जास्त, आपण कन्फर्म असं सांगू शकतो की एकतरी n असा एक्झिस्ट होतोय नॅचरल नंबरशी बिलॉंग्स होणारा जो ग्रेटर दॅन 2 असतो. आपल्याला ह्याच्या अपोजिट करायचंय. म्हणजे काय, एकही x असा बिलॉंग होत नाही, हे ह्याचं अपोजिट आहे. एकही होत नाही याचाच अर्थ काय, फॉर ऑल n बिलॉंग्स टू नॅचरल नंबर n इज नॉट ग्रेटर दॅन 2. म्हणजे काय की सगळे n जे नॅचरल नंबरच्या सेटशी बिलॉंग्स होत आहेत ते ग्रेटर दॅन 2 नाही आहेत. बरोबर, हे याचं निगेशन परफेक्ट होते. आपण लिहूया. त्यात महत्वाचा पॉइंट हा आहे की नॉट ग्रेटर दॅन लिहिताना तुम्ही स्मॉलर असं रिप्लेस करायचं नाही. असं का, नॉट ग्रेटर दॅन याचा अर्थ तो स्मॉलरच असेल असं नाही, तो इक्वल टू पण असू शकतो. त्या केसमध्ये पण आपण म्हणतो फॉर एक्झाम्पल 3 इज इक्वल टू 3, 3 इज नॉट ग्रेटर दॅन 3, हे पण ट्रू आहे. इक्वल टू च्या केसमध्ये पण कुठेतरी नॉट ग्रेटर दॅन ही गोष्ट येते. सो आपण तिथे स्मॉलर न लिहिता नॉट ग्रेटर दॅन असं लिहितात. सो हे कसं येईल, फॉर ऑल n बिलॉंग्स टू नॅचरल नंबर
such that n is not greater than 2. हा पार्ट जर असं तुम्हाला जर कॉम्प्लिकेटेड वाटत असेल तर मी पुन्हा एकदा सांगते. नॉट ग्रेटर दॅन म्हणजे स्मॉलर असेलच असं नाही. तर असं का? इक्वल टू च्या केस मध्ये पण नॉट ग्रेटर दॅन आपण लिहू शकतो. सो आपण इथे नॉट ग्रेटर दॅन असं लिहितो, स्मॉलर असं लिहायचं ना. सपोज असं एक जर स्टेटमेंट आहे, काय स्टेटमेंट आहे? फॉर n belongs to natural number, n is greater than 2 असं जर स्टेटमेंट आहे. त्याच्या अपोजिट काय येईल? फॉर आपण कशाने देर एक्झिस्ट एक तरी n belongs to natural number असा एक्झिस्ट होतो की जो लेस देन और इक्वल टू 2 असतो. हे समजू. फॉर ऑल n belongs to natural number n greater than 2 म्हणजे काय? सगळे n जे काही आहे, जे नॅचरल नंबरच्या सेटशी बिलॉंग होत आहे, त्या प्रत्येकासाठी तो प्रत्येक जण किंवा ते प्रत्येक n हा ग्रेटर देन 2 असणार. ओके, असं तुमचं. त्याच्या अपोजिट काय आहे की एक तरी किंवा एक पेक्षा जास्त n असा असेल जो लेस दॅन और इक्वल टू 2 असणार. ओके, सो तेच आपण लिहिलंय. देयर एक्झिस्ट n बिलॉंग्स टू नॅचरल नंबर सच दॅट n. ओके, इथे आपण st लिहूया. सच दॅट साठी n इज लेस दॅन और इक्वल टू 2. ओके, म्हणजे थोडक्यात काय निगेशन करतो म्हणजे काय? ऑल आपण सम ने रिप्लेस करतो आणि सम आपण ऑल ने रिप्लेस करतो. ह्याच्यावरची सम्स आता आपण बघूया. क्वेश्चन्स बघूया. राइट द निगेशन ऑफ द फॉलोइंग. फर्स्ट वन 3 + 3 इज लेस दॅन 5 और 5 + 5 इक्वल्स टू 9. ओके, मी तुम्हाला आधी ही 3 सम्स सोडून दाखवणार आहे ब्लॅकबोर्ड वरती आणि त्याच्यानंतरची नेक्स्ट सोडवण्यासाठी मी टाइम देणार आहे आणि ती आपण जस्ट डिस्कस करणार. ओके, क्वेश्चन 1 काय बघा. तुम्हाला ह्या स्टेटमेंटचं निगेशन घ्यायचं. त्याच्यासाठी काय करायचं बघा. पहिल्या स्टेटमेंट साठी मी आन्सर लिहिते. पी काय येईल तुमचं? लेट पी डिनोट्स. पी काय येईल? 3 + 3 इज लेस दॅन 5p. ओके, क्यू काय येईल? क्यू येणार 5 + 5 इक्वल्स टू 9. सो तुमचं गिवन स्टेटमेंट कसं लिहिता येईल? पी और क्यू लिहिता येईल कारण मध्ये त्यांनी और वापरलाय. So given statement is, the given statement काय आहे? P और आहे मध्ये. सो और चा मी सिम्बॉल रिप्लेस केला P और Q. ओके, आपल्याला काय माहिती आहे? आपल्याला निगेशन आपण P और Q चं निगेशन ऑफ कंपाऊंड स्टेटमेंट मध्ये आपण निगेशन ऑफ डिसजंक्शन बघितलंय, ते आपण वापरूया. We know, नेक्स्ट लाइन वर लिहिलं तरी चालेल, मी कंटिन्यू करते इथूनच. वी नो दॅट निगेशन ऑफ P और Q, दिस इज बेसिकली डी मॉर्गन्स लॉ, इक्वल्स टू इक्विवॅलेंट टू निगेशन ऑफ P and negation of Q. Okay, so the negation of given statement is the negation of given statement is, कसं आहे निगेशन? आपल्याला काय निगेशन काय आहे? निगेशन ऑफ पी. पी काय आहे तुमचा? 3 + 3 इज लेस दॅन 5. त्याच्या अपोजिट काय? 3 + 3 इज ग्रेटर दॅन और इक्वल टू 5. ओके, आणि काय आहे मध्ये? कंजंक्शन आहे म्हणजे अँड ने रिप्लेस केलं. अँड. ओके, निगेशन ऑफ क्यू म्हणजे काय? 5 + 5 चं निगेशन इक्वल्स टू 9. हे तुमचं फर्स्ट आन्सर. आता आपण सेकंड बघूया. The number is neither odd nor perfect square. ओके, हे स्टेटमेंट कसं आहे बघा. हे स्टेटमेंट मी असे लिहू शकते. नंबर इज नॉट ऑड अँड नॉट ए परफेक्ट स्क्वेअर असंही मी लिहू शकते. ओके, सो इथे मी लिहिते पी काय लिहिते? द नंबर इज ऑड आणि क्यू काय लिहिते? द नंबर इज परफेक्ट स्क्वेअर.
स्टेटमेंट आधी लिहून घेतली. गिवन स्टेटमेंट कसं आहे की थोडंसं कॉम्प्लिकेटेड नाही म्हणता येणार, नीट बघा कळत जाईल. गिवन स्टेटमेंट इज, आता बघा गिवन स्टेटमेंट काय आहे, नंबर इज, गिवन स्टेटमेंट काय, द नंबर इज नायदर ऑड नॉर परफेक्ट स्क्वेअर. हे मी तुम्हाला कसं सांगितलं, कसं लिहिता येईल, नंबर इज नॉट ऑड अँड नॉट ए परफेक्ट स्क्वेअर. ओके, सो इथे नॉट येतो. सो गिवन स्टेटमेंट कसं, निगेशन ऑफ पी, आणि इथे अँड, सो कंजंक्शन, आणि निगेशन ऑफ क्यू. ठीक आहे, कसं आलाय बघा, परत एकदा बघा. द नंबर, हे स्टेटमेंट मला कसं लिहिता येईल, द नंबर इज नॉट ऑड, हे मी जस्ट लिहिते म्हणजे तुम्हाला कळेल. नंबर इज नॉट ऑड अँड नॉट ए परफेक्ट स्क्वेअर. ओके, ह्याच्याऐवजी मी हे लिहू शकते, द नंबर इज नॉट ऑड अँड नॉट अ परफेक्ट स्क्वेअर, असं मी लिहू शकते. सो नॉट ऑड म्हणजे पहिल्या स्टेटमेंटचं निगेशन, आणि अँड आहे सो कंजंक्शन, आणि नॉट अ परफेक्ट स्क्वेअर म्हणजे निगेशन आलं. ओके, हा पार्ट कळला. ठीक आहे, आता आपल्याला ह्याचं निगेशन घ्यायचं. तुम्हाला जस्ट मी कळण्यासाठी खाली लिहिलेलं. हा, सो वी नो, आपल्याला ह्याचं निगेशन बघूया आपण कसं घ्यायचं. सिंपल आहे, आपले डी मॉर्गन्स लॉज वापरायचे. निगेशन पी अँड निगेशन ऑफ क्यू. ठीक आहे, निगेशन ह्याच्यामध्ये डी मॉर्गन्स लॉ मध्ये आपण काय बघतो, मध्ये कंजंक्शन असेल तर त्याचं कशामध्ये कन्व्हर्जन होईल, डिसजंक्शन मध्ये. सो हे कसं येईल, निगेशन ऑफ पी or negation of q. Negation of statement is equal to element. So this become p or q. ठीक है, negation of statement is equal to the original statement. So हे कसं आलं, negation of p equals to p, negation of q equals to q. So हे आलं p or q. Hence negation of given statement is negation of given statement is negation कसं येईल, p or q म्हणजे काय, नंबर इज ऑड और नंबर इज परफेक्ट स्क्वेअर, किंवा द नंबर इज ऑड और ए परफेक्ट स्क्वेअर. The number is odd or a perfect square. Next question है, number is an even number if and only if it is divisible by 2. ह्याच्यामध्ये काय आहे, if and only if. हे लक्षात ठेवण्यापेक्षा आपण काढत जाऊया, सो तुमच्या ते लक्षात राहील, चांगलं राहील. आपण म्हटलेलं आहे डबल इम्प्लिकेशन म्हणजेच काय, निगेशन ऑफ पी इम्प्लाइज क्यू अँड आपण सिम्बॉल वापरूया, अँड क्यू इम्प्लाइज पी. ठीक आहे, ह्याच्यानंतर हे कसं येईल, निगेशन ऑफ पी इम्प्लाइज क्यू, काय, डी मॉर्गन्स लॉ वापरूया. This is P implies Q or negation of Q implies P, आणि ह्याचं निगेशन आपण काढून घेतलंय, P and negation of Q or Q and negation of P. So ह्याचं काय येणार, निगेशन ऑफ P डबल implies Q equals to P and negation of Q or Q and negation of P. हा आपण वर लिहूया. दरवेळेचे फॉर्म्युला लक्षात ठेवण्यापेक्षा असं कसं काढायचं हे नीट समजून घेतलं ना की हे लक्षात ठेवणं किंवा पाठ करण्याचे कष्ट आपले वाचतात. P and negation of Q or Q and negation of P. ठीक आहे, ओके. आता आपण बघूया P काय आहे, द नंबर इज अन इवन नंबर. Q काय आहे, इट इज डिव्हिजिबल बाय 2. लिहून घेते मी, the number is an even number. Q का
divisible by 2. Q येईल the number is divisible by 2. ओके. सो गिवन स्टेटमेंट कसं आता मी लिहित नाही. गिवन स्टेटमेंट इज गिवन स्टेटमेंट कसं आहे P डबल इम्प्लाइज Q आणि आपल्याला काय माहिती आहे निगेशन ऑफ P डबल इम्प्लाइज Q is equivalent to P and negation of Q or Q and negation of P. So statement कसं आहे P म्हणजे P काय आहे the number is an even number हे नीट बघा हा negation of given statement is असं येईल the number is an even number and कारण कंजंक्शन घ्यायचंय आपल्याला and काय आहे बघा निगेशन ऑफ Q आहे Q काय आहे द नंबर इज डिव्हिजिबल बाय 2 म्हणजे काय हे कसं येईल and number and it is not it is घातलं तरी चालेल द नंबर एवढं मोठं लिहिण्यापेक्षा it is not divisible by 2 ठीक आहे आपण इथपर्यंत आलो त्याच्यानंतर or it is divisible by 2 divisible by 2 and it is not an even number. Negation कैसा आला the number is an even number and it is not divisible by 2 or it is divisible by